छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये 3 मुलांनी एका तरुणीवर सामूहिक अत्याचार केलाय। ती आपल्या मित्रासोबत हॉटेलच्या 105 रूम मध्ये थांबली होती। फोन आल्याने ती बाहेर गेली। पुन्हा चुकून 105 ऐवजी 205 रूम नंबर मध्ये ती गेली। तिथे 3 तरुण दारू पित होते। त्यांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा या तरुणीचा आरोप आहे। हॉटेलमध्ये नेमकं काय झालं, हॉटेलचा सीसीटीव्ही काय सांगतोय याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन समोरील एका हॉटेलमध्ये परवा रात्री एका युवतीवर 3 जणांनी सामूहिक अत्याचार केला। त्याची नेमकी कहाणी काय आहे, ती का आली होती, कुठे थांबली होती, तिचा रूम नंबर कसा बदलला, तिच्या लक्षात कसं आलं नाही, हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या भागाच्या ज्या तपास करणारे अधिकारी PI आहेत आणि त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया। मला सांगा, हे 105 नेमकं काय आहे आणि काय घडलं इथे? आमच्याकडे एक महिला आली होती की मी हॉटेल पंजाब या ठिकाणी थांबली असता मी जे आहे चुकीने दुसऱ्या रूममध्ये 205 रूममध्ये गेली आणि माझ्यासोबत जे आहे सामूहिक बलात्कार जे आहे तर 3 जणांनी केलेला आहे अशा पद्धतीची ती फिर्याद घेऊन आल्याने आम्ही CR नंबर 221 कलम जे आहे तर 70(1) नुसार BNS नुसार दाखल केलेला आहे। सदरची महिला जी आहे तिला काही पैशाची अडचण होती, तर म्हणून तिने तिच्या मित्राला त्या घर भाड्यासाठी पैशाची मागणी केली होती। तर तो आला होता इकडे तिला पैसे देण्यासाठी। तर पैसे देण्यासाठी आल्या असता ती म्हटली की म्हणजे ते दोघं इथे बियर वगैरे पिण्यासाठी बसले। बियर पिल्यानंतर तिला एक फोन कॉल आल्याने ती सदरच्या 105 रूम नंबरमधून बाहेर पडली असता त्याच्यानंतर परत फोनवर बोलणं झाल्यानंतर ती चुकीने जी आहे 205 रूम नंबरमध्ये गेली। तिथे गेली असता तिथे जे आहे तिने विचारलं संतोष आहे का इथे म्हणून। तर सदरच्या मुलांनी अगोदर नाही म्हटले आणि नंतर सांगितलं की आहे म्हणून आतमध्ये, आणि मग त्या मुलीला आतमध्ये घेतलं आणि परत तिला तिथे पण बियर पाजलं आणि बियर पाजल्यानंतर अशा प्रकारचा प्रकार जो आहे तिच्यासोबत घडलेला आहे। आणि त्यानंतर जी आहे ती पोलीस स्टेशनला आली। तात्काळ आपण तिची जी आहे फिर्याद दाखल केलेली आहे आणि आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। 3 जणांना अटक केली आहे। कॅमेरामन धनंजय तारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।